खरं तर भारतीय निवडणूक आयोगाने जे काही शिवसेनेला राजकीय पक्ष आणि त्यानंतर चिन्ह या सगळ्या संदर्भात जो निर्णय दिला होता, या दोन्हीचा जर आपण विचार करायला गेलो तर त्याचा सुद्धा जो काही उल्लेख आहे तो सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। पक्षाचे संस्थापक हे बाळासाहेब ठाकरे आहेत, ते शिवसेना प्रमुख म्हणून दीर्घकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळल्याचा उल्लेख सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं। 2013 मध्ये उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख झाले, याचा सुद्धा उल्लेख केला जातोय। आणि त्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाची जी घटना आहे या घटनेचा कलम 11 याचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आला आहे। त्यामध्ये 3 उपनेत्यांची निवड करण्यात आली होती आणि या निर्णयाबाबत निवडणूक आयोगाला रीतसर अशी माहिती देण्यात आली होती। त्यानंतर 2018 मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या दप्तरी ती घटना उपलब्ध नसल्याचं नमूद केलं होतं। या सगळ्या गोष्टी सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून सातत्यानं मांडण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या संदर्भात जोरदार असा युक्तिवाद सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आणि त्यांना पक्षाच्या याच घटनेनुसार त्यांनी पक्षाची जी काही घटना आहे याच घटनेनुसार एकनाथ शिंदे यांची नेतेपदी नियुक्ती केली। दोन्ही गट ज्या घटनेच्या आधारे नियुक्त झाले होते त्या मूळ घटनेला कोणत्याही पक्षानं कधीही आव्हान दिलं नव्हतं असा दावा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि हाच दावा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या युक्तिवादामध्ये आणखी काही मुद्दे आहेत ज्यामध्ये सरन्यायाधीशांनी हस्तक्षेप करत पक्षाच्या घटनेतील कलम 11 या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न सुद्धा विचारल्याचं पाहायला मिळतं। हे कलम जानेवारी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं का, असा सवाल जो आहे तो सरन्यायाधीशांनी विचारला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा मुद्दा सुद्धा या सगळ्या घटनाक्रमामध्ये या सगळ्या युक्तिवादामध्ये महत्त्वाचा ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयात सादर केलेल्या संबंधित कागदपत्रांची स्वाक्षरीची जी खातरजमा आहे ती करून घेण्याचे निर्देश सुद्धा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीशांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे घटनेतील कलम 11 जे आहे या 11 संदर्भातील हा महत्त्वाचा मुद्दा। हे कलम जानेवारी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं का अशी विचारणा सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आणि सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर सरन्यायाधीशांनी मांडलेल्या या मुद्द्यानंतर काही कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने युक्तिवादाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं। एकनाथ शिंदे हे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते आणि त्यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली होती। अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी केल्याचं पाहायला मिळतं। पक्षाच्या याच नेतृत्वाने उमेदवार निश्चित करून निवडणूक लढवली, ज्यामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 जागांवर विजय मिळाला। तसंच 2000 इतर निवडणुका सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात लढवल्या आणि या सगळ्यानंतर हा सर्व कारभार 2013 ते 2018 या पक्षाच्या घटनेनुसारच चालला होता असा सुद्धा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, तरी निवडणूक आयोग त्यात हस्तक्षेप करत आहे आणि ही घटना त्यांच्या नोंदीवर नसल्याचं त्यांनी सांगितल्याचं सुद्धा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। 2019 ते 22 या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते। याच काळामध्ये 2013 ते 18 ची घटना जी अस्तित्वात नाही असा युक्तिवाद जो केला जातोय त्याचा संदर्भ देत या ठिकाणी निवडणूक आयोग ही घटना स्वीकारणार नाही असे कसं म्हणू शकतं, असा सुद्धा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाबाबत प्रतिवादी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मनात कधीही शंका नव्हती असा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलाय। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी आणि सुनील प्रभू यांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती। याचा सुद्धा उल्लेख जो काय आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। 20 जून रोजी जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तारीख पुन्हा सांगतो 20 जून 2022 या दिवशी विधान परिषदेची निवडणूक होती आणि याच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशीच दिवसभर मतदान झालं। जे काही मतदानानंतर शिवसेनेच्या 31 आमदारांनी बंड केलं आणि हे 31 आमदार सुरतला गेले अशा पद्धतीचा युक्तिवाद हा सगळा घटनाक्रम सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून सांगितला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यांनी सुरत गाठला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा सुरतवरून गुवाहाटी अशा पद्धतीचा हा प्रवास केला। यामध्ये 31 आमदारांनी जो ठराव केला होता तो ठराव सुद्धा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वाचून दाखवला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच ठरावामध्ये जे काही मुख्य प्रतोद होते
सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा जो युक्तिवाद आहे तो या सगळ्या केसमध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या घटनाक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर कपिल सिब्बल यांच्याकडून पक्षामध्ये कशा पद्धतीने उभी फूट पडली याचा सुद्धा दाखला दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाची अशी टिप्पणी केलेली आहे आणि ती टिप्पणी म्हणजे या सगळ्या निर्णयामध्ये एक स्पेसिफिक असा क्रायटेरिया या सगळ्या संदर्भात निकष ठरवले गेले पाहिजेत राजकीय फुटी संदर्भात, नाहीतर वारंवार अशा घटना घडू शकतात अशा पद्धतीची महत्त्वाची टिप्पणी आहे ती सरन्यायाधीशांनी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुमित, भरत, आपण बघतोय की कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केलाय त्याच्यामध्ये म्हटलंय की निवडणूक आयोग हे पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवू शकत नाही, त्यामुळे या सुनावणीच्या निमित्तानं निवडणूक आयोगांच्या अधिकारावरती देखील चर्चा केली जाणं गरजेचं असं वाटतंय। नक्की सुमित, खरं आपण पाहिलं तर 2013 असेल 2018 असेल शिवसेनेमध्ये 2 वेळेस त्यांची जी घटना आहे ही घटना त्यांच्या दाव्यानुसार कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार निवडणूक आयोगाकडे पाठवलेली होती। या सगळ्या संदर्भात पक्षप्रमुखांचे अधिकार 3 उपनेते नियुक्त केले, त्या सगळ्या संदर्भात सुद्धा जी काही आहे ती यादी जी आहे ती निवडणूक आयोगाला पाठवली होती। मात्र निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आलं की ही यादी आम्हाला मिळालीच नाही किंवा ती यादी आमच्याकडे अवेलेबल नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाने केलं आणि तो सुद्धा मुद्दा या सगळ्या केसमध्ये महत्त्वाचा ठरला होता। मात्र आता जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाकडून जी भूमिका घेतली जाते, ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात एकनाथ शिंदे यांना ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आल्या आहेत, त्यालाच आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून आव्हान देण्यात आलेलं आहे। आणि एक केंद्रीय निवडणूक आयोगाला 2013 2018 अशा 2 वेळेस जी त्यांची घटना दिलेली होती, ही घटना दिल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून ही घटना आमच्याकडे अवेलेबल नसल्याचं सांगण्यात येत आहे। याच मुद्द्यावर कपिल सिब्बल यांच्याकडून आक्षेप घेतला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की 2013 नंतर पक्षाच्या नियुक्त्या असतील, त्यानंतर आमदारांना अनेक उमेदवारांना दिलेली तिकीटं असतील, लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये जे काही 18 जागा शिवसेना जिंकली त्याचा मुद्दा असेल, त्यानंतर विधानसभेचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम जर आपण पाहिला तर हा त्याच घटनेनुसार होता जी 2013ला निवडणूक आयोगाला दिली होती। मात्र निवडणूक आयोग म्हणते ही आमच्याकडे घटनाच नाही। आता याच मुद्द्यावरून हा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार असा युक्तिवाद केला जातोय की जर तुमच्याकडे घटना अवेलेबल नाही, तुम्हाला ही घटना मिळाली नाही असा तुम्ही दावा करताय, तर मग आतापर्यंतच्या या सगळ्या नियुक्त्या ज्या काही होत्या, या सगळ्या दिलेली उमेदवारी तिकीट, या सगळ्या गोष्टींचं नेमकं काय करायचं, हा सगळा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। निवडणूक आयोगाचं राजकीय पक्षांवरती लक्ष नव्हतं का, हा सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय।